महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण कार्यक्रम आज मारेगाव येथे पार पडला। सकाळी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मारेगाव नगरपंचायतचे CO श्री बाबरसाहेब हे होते। यावेळेस मोठ्या प्रमाणात आंबेडकर अनुयायांची उपस्थिती होती। त्यानंतर धम्मराजिका बुद्ध विहार येथे सामूहिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले। त्यानंतर सायंकाळला अभिवादन रॅली काढण्यात आली। मारेगावच्या मुख्य रस्त्याने अभिवादन रॅलीतून आंबेडकर पुतळ्याजवळ त्याचे विसर्जन झाले। यावेळी समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। निर्वाण दिवस आपण इथे साजरा करतोय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आजपर्यंत खूपदा बोललं गेलंय, ऐकलं गेलंय, लिहिलं गेलंय, वाचलं गेलंय आणि सिनेमात दाखवलं सुद्धा गेलंय। तरी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे चिरकाल तशाच स्थितीमध्ये आपल्याला आजही अनुकरणीय वाटतात। याचं सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं कारण असं आहे की त्यांचा जन्म कुठे झाला आणि त्यांनी कुणाच्या पोटी जन्म घेतला यापेक्षा त्यांनी आयुष्यात काय केलं हे जास्त महत्त्वाचं आहे। आपल्याला जे समजतं, उमजतं आणि जे आपल्यासाठी आवश्यक आहे त्याच गोष्टींवर मी आपल्याशी थोडा वेळ बोलणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म एका सुभेदाराच्या पोटी झाला, तरी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की महार वतन हा महारांच्या दारासमोरचा शेवगा आहे। असं का म्हटले असावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? एका सुभेदाराच्या पोटी जन्माला आलेल्या मुलाला स्वतःला वतनदार, जहागीरदार किंवा राजा व्हावं असं का नाही वाटलं? शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण आजही परिस्थितीचा पाऊल बरेच जण करतात। आपली परिस्थिती नाही असं आपण सांगत असतो। विशेषतः आम्ही सगळे शिकत असताना आणि पास झाल्यानंतर, अधिकारी बनल्यानंतर किंवा वेगवेगळ्या परीक्षांमधून आपण जेव्हा पास होतो तेव्हा आपण परिस्थिती किती कठीण होती आणि मी कसं परिस्थितीवर मात करून इथपर्यंत पोहोचलो हे आवर्जून सांगत असतो। आपण हे YouTube वरती बऱ्याच ठिकाणी ऐकलं सुद्धा असेल। परंतु कुठेही परिस्थितीचा बाऊ न करता आहे त्या परिस्थितीमध्ये अगदी 10 बाय 10च्या खोलीत राहून सुद्धा आपल्याला आहे त्या परिस्थितीमध्ये असीमान कुठल्याही प्रकारची स्वतःच्या कष्टाला सीमा न ठेवता एवढ्या जास्त प्रमाणात मेहनत घेऊन एवढ्या जास्त पदव्या, ज्या पदव्या आजही आपल्याला कित्येकांना माहीत सुद्धा नाही, एवढं सगळं शिक्षण घेऊन आज जागतिक लेवलवरती नॉलेज म्हणजे ज्ञानाचा पुतळा, स्टॅच्यू ऑफ नॉलेज या पद्धतीने ज्यांचा उल्लेख केला जातो परदेशात, आज फक्त भारतात नाही, भारताची घटना लिहिली म्हणून, भारताचे घटनाकार म्हणून नाही, तर परदेशात सुद्धा ज्यांना आजही कितीतरी मोठ्या प्रमाणात पूजलं जातं, त्यांना वंदनीय वाटलं जातं। याचं कारण असं आहे की ज्ञान ही सगळ्यात मोठी महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यासाठी आपल्याकडे कितीही कष्ट पडले तरी ते करण्याची आपली तयारी हवी। हा आंबेडकरांचा पहिला संदेश आहे। आंबेडकरांनी 1935 मध्ये येवला इथे धर्मांतराची घोषणा केली आणि 1956 मध्ये धर्मांतर केलं। म्हणजे साधारणतः 21 वर्ष त्यांनी धर्मांतर करण्याच्या अगोदर अभ्यास केला। आपण कुठल्याही एखाद्या गोष्टीला सोडण्यासाठी किंवा स्वीकारण्यासाठी काय करणं अपेक्षित आहे तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं नाही, ते करून दाखवलं। म्हणजे मी एखादा धर्म सोडतो आहे तर का सोडतो आहे याचं कारण माझ्याकडे असावं आणि एखादा धर्म स्वीकारतो आहे तर मी तो का स्वीकारतो आहे याचं सुद्धा कारण माझ्याकडे असावं। यासाठी तब्बल 21 वर्ष ज्या माणसानं अभ्यास केला आणि त्यानंतर धर्मांतर केलं। आता त्यांनी धर्मांतर का केलं, कशासाठी केलं ह्या सगळ्या चर्चेत मी जाणार नाही, परंतु महत्त्वाचा मुद्दा हा आहे की एखादी गोष्ट स्वीकारताना आणि नाकारताना आपल्याकडे त्याचा पुरेपूर अभ्यास असणं आवश्यक आहे। आपल्या सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण एखाद्या गोष्टीला जर स्वीकारायचं असेल किंवा नाकारायचं असेल तर आपल्याला आपली परिस्थिती जी आहे त्या परिस्थितीमध्ये त्या गोष्टीचा तेवढा अभ्यास करता आला पाहिजे। त्यांच्या इतका 21 वर्ष अभ्यास करण्याची गोष्ट गरज नाही, परंतु आपण पुरेपूर त्या गोष्टीचा अभ्यास करूनच एखादी गोष्ट नाकारली किंवा स्वीकारली पाहिजे, हा त्यानिमित्तानं आपण घेतलेला संदेश आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पत्रकारिता सुद्धा केली। म्हणजे असं कुठलंही क्षेत्र नाही जे आंबेडकरांनी त्याला हात घातला नाही। त्यांनी पत्रकारिता सुद्धा केली। ते अर्थशास्त्रज्ञ होते। या देशाची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ज्याला आपण RBI असं म्हणतो, या RBIच्या स्थापनेचा मूळ पाया रचणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। हे आपल्यापैकी कित्येकांना कदाचित माहीत असेल किंवा नसेल। द प्रॉब्लेम ऑफ रुपी तज्ञ सुद्धा होतात। ते एखादं वर्तमानपत्र काढून पत्रकारिता करतात तेव्हा ते पत्रकार सुद्धा असतात। अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं। जनता असेल, समता असेल, प्रबुद्ध भारत असेल, मूकनायक असेल। मूकनायक कशासाठी? तर ज्यांना वाचा नाही त्यांना वाचा फोडण्यासाठी।
जे कधीच बोलले नाहीत, ज्यांनी अजन्म ऐकून घेतलं, ज्यांना कधी बोलण्याचा अधिकार दिला नाही, ज्यांना शिकण्याचा अधिकार दिला नाही. रेड्यामुखी वेद बदवणारी आपल्याकडे संस्कृती आहे, परंतु माणसाला वेदाचा अभ्यास करण्याची परवानगी नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि ज्यांची मुके आहे, ज्यांना वाचा नाही, अशांचा नायक होण्याचं काम या मुकनायकानं केलं. म्हणूनच नामदेव ढसाळ एके ठिकाणी म्हणतात की हाती सूर्यफुले ठेवणारा आपल्याला व्यक्ती भेटलेला आहे. आता सगळ्यांनी सूर्योन्मुख झालं पाहिजे. वरती आपल्या पुतळ्याला अभिवादन देताना आपण सगळ्यांनी एक गोष्ट आवर्जून लक्ष दिलं असेल की पुतळ्याची दिशा जी आहे, पुतळ्याचा चेहरा हा सूर्याकडे आहे. सूर्योन्मुख होणं म्हणजे काय? तर सूर्योन्मुख होणं म्हणजे प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणं. आंबेडकरांना आपल्या परिस्थितीवर रडत बसणं कधीही मान्य नाही. आपण आहे त्या परिस्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करणं आणि एकूण आपण फक्त आपल्या स्वतःचा विचार न करता आपल्या जातीचा, धर्माचा, पंथाचा किंवा कुठल्याही एका विशिष्ट गटाचा विचार न करता या देशाचा विचार करणं, या समाजाचा विचार करणं आणि एकूण सगळ्या आपल्या आजूबाजूच्या सामाजिक घटकामध्ये बदल व्हावा यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं सांगतात की मी कुठल्याही जाती, धर्म, पंथाचा नाही, तर मी प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय आहे. आज सगळ्यात महत्वाची शोकांतिका आपल्या देशामध्ये ही पाहायला मिळते की प्रत्येक जण जातीचा, धर्माचा, पंथाचा, देशाचा, राज्याचा वेगवेगळा आहे. म्हणजे कुणी महाराष्ट्रीयन आहे, कुणी अजून आमका आहे, कुणी आंध्राचा आहे, कुणी आहे. भारतीय कोण? तर आपण सगळ्यांनी प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय असलं पाहिजे. या भारत किंवा इंडिया दॅट इज भारत या नावाने आपला देश ओळखला जातो. आपण सगळ्यांनी भारतीय ही आपली ओळख सगळ्यात समोर ठेवली पाहिजे, प्राधान्यानं त्याचा विचार केला पाहिजे आणि एकत्रित येऊन काम करणं किती गरजेचं आहे. त्यासाठी आंबेडकर सांगतात की तुम्ही शासनकर्ती जमात व्हा. शासनाला, प्रशासनाला फक्त नाव ठेवल्यानं आपले प्रश्न सुटणार नाहीत. आज एखादी गोष्ट अशी का होत नाही हा प्रश्न विचारण्याचा जेवढा अधिकार आपल्याला आहे तेवढाच अधिकार आणि त्यापेक्षाही मोठं कर्तव्य आपलं आहे की त्या प्रश्नाची सोडवणूक आपल्या स्वतःला कशी करता येईल. आपण त्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी स्वतः शासनकर्ती जमात कसं होता येईल हा संदेश आंबेडकर देतात की आपण शासनकर्ती जमात झालं पाहिजे. मला असं वाटतं आंबेडकरांनी दिलेल्या संदेशाच्या आणि वाटेवर चालणं जास्त गरजेचं आहे. कारण आंबेडकरांच्या नावाने रस्ते, एखादी गल्ली बनवणं सहज सोपं आहे. आंबेडकरांचं नाव रस्त्याला देणं सोपं आहे. आंबेडकरांनी दिलेल्या रस्त्यावर चालणं प्रचंड कठीण आहे. आजच्या दिवशी आपल्या सगळ्यांकडनं आणि माझ्या स्वतःकडनं सुद्धा मी हीच अपेक्षा करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या रस्त्यावर चालण्यापेक्षा डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलेल्या रस्त्यावर चालणं आपण जास्त स्वीकारलं पाहिजे. त्या दिशेने आपली वाटचाल झाली पाहिजे. आंबेडकरांचा वसा वारसा आपण आपल्या स्वतःच्या कृतीतनं या समाजाला दाखवून देऊ आणि एकंदरीत आंबेडकर आपल्या आतमध्ये रुजले पाहिजेत. आंबेडकरांनी पुन्हा जन्म घेऊन या समाजाला बदलावं ही अपेक्षा आपण करू नये, तर आपल्या स्वतःमध्येच आपण आंबेडकर भिनवला पाहिजे. आपण स्वतः भीमराव कसं होऊ शकतो, आपण स्वतः कसं त्या पद्धतीने होऊ शकतो हा प्रयत्न सगळ्यांच्या वतीनं झाला पाहिजे. हा समाज सुधारण्याची, हा देश सुधारण्याची, हे राज्य सुधारण्याची जबाबदारी एका व्यक्तीची, एका गटाची, एका जातीची, एका धर्माची, एका पंथाची नाही, तर आपल्या सगळ्यांची आहे. हा देश आपला आहे आणि भारत माझा देश आहे. अंतिमतः याच बोधवाक्यावर येऊन थांबतो की आपण सगळे प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय आहोत. ही भावना आपल्या सगळ्यामध्ये अजन्म अशीच तेवत राहू या शुभेच्छांसह बाबासाहेबांना पुनश्च अभिवादन करतो. आपल्या सगळ्यांची रजा घेतो. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानतो. जय भीम, जय महाराष्ट्र.